2 वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना वातावरण प्रचंड अनुकूल होते. मधल्या काळामध्ये त्यांना वातावरण प्रतिकूल झाले. मागील 2 वर्षामध्ये त्यांना सहकारी शक्ती कमी जास्त प्रमाणात अनुकूल होती. मात्र आत्ता जे आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे मुंबईमध्ये, याच्यामध्ये त्यांना काळशक्ती, वातावरण शक्ती आणि सहकारी शक्ती तिन्ही शक्ती पूर्णपणे अनुकूल झाल्याचं माझा प्रथमदर्शनी निष्कर्ष आहे. मी मागील 30-35 वर्ष न्यूवे तत्त्वज्ञान स्वामी विज्ञानानंद यांनी जे तयार केलं, त्याच्या अनुषंगाने मी शरद पवारांपासून ते आत्ता फडणवीसांपर्यंत आणि देशभरातल्या अनेक केस स्टडीज घेतलेले आहेत. आणि जे पॅरामीटर्स मी अप्लाय करतो त्याच्यामध्ये एखाद्याला वातावरण अनुकूल आहे की नाही. जसं अण्णा हजारेंचं दिल्लीतलं आंदोलन खूप लोकप्रिय झालं, प्रचंड गाजलं. त्याच वेळेस मी लिहिलं होतं की अण्णा हजारेंचं मुंबईतलं आंदोलन फसेल, तर कोणीच विश्वास ठेवला नाही. पण त्यांचे मी आलेख वगैरे सगळे दिले होते. कारण मी काही ज्योतिषी नाही, मी अभ्यासक आहे आणि मनाचा आणि वातावरणाच्या शक्तींचा अभ्यास करणं हे माझं काम आहे. आता मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर जे काही गोष्टी घडत आहेत, मी मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या किंवा ते काय बोलतात किंवा फडणवीस काय बोलतात त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. परंतु हे जे पॅरामीटर्स मी अप्लाय करतो की कोणती शक्ती कोणाला अनुकूल आहे, कोणाच्या मनावर परिणाम काय होणार आहे किंवा एखाद्या घटनेचा परिणाम काय होऊ शकतो, ह्याचं इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी, पोटेन्शियलिटी असा मी विचार करतो. आणि अर्थात मला ह्याच्यामध्ये बातम्या, घडणाऱ्या गोष्टींचा संदर्भ असतो, परंतु मी टिपिकल राजकीय किंवा बिनराजकीय पद्धतीने करत नाही, तर माइंड ॲनालिसिस म्हणून करतो. मला असं वाटतं की आत्ता या क्षणाला जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. म्हणजे त्यांना जो इम्पॅक्ट करायचा होता तो साध्य झालेला आहे. आणि त्यांना आता काळशक्ती, सहकारी शक्ती, वातावरण शक्ती हे अनुकूल झालेली आहे. आता ते किती संयमाने परिस्थिती हाताळतात आणि त्यांचं जे टार्गेट आहे की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करणं किंवा त्यांना धडा शिकवणं किंवा महायुतीला आपल्या बाजूने वळवणं, झुकवणं, जे काय आहे त्याच्यामध्ये ते कमालीचे यशस्वी होतील. आता आरक्षण हा विषय कसा सुटेल, तो कॉन्स्टिट्युशनली कसा सुटेल हा एक वेगळा विषय आहे. परंतु सरकारला आपल्या बाजूने वळवणं आणि आपल्यासमोर टेबलावर आणणं, याच्यामध्ये मात्र ते यशस्वी झालेले आहेत, यात काही शंका नाही. आता प्रश्न असा आहे की फक्त सरकार म्हणा, देवेंद्र फडणवीस म्हणा, भाजप म्हणा, महायुती म्हणा, ह्याला रिस्पॉन्स कसा देईल, त्यांच्यावरचे होणारे परिणाम अवलंबून आहेत. जरांगे पाटलांच्या बाजूने बोलायचं झालं तर ते यशस्वी ठरलेले आहेत या लढाईमध्ये मुंबईच्या आत्ताच्या. धन्यवाद.